लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता ई-केवायसी करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी माहित नाहीये ई-केवायसी काय असतं, ई-केवायसी कुठे करायची, कधीपासून करायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। कारण की ही गोष्ट आता बंधनकारक असणार आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला हप्ता चालू ठेवायचा असेल तर ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे नेमकी काय बातमी आहे ते तुम्ही समजून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, ई-केवायसी करावी लागणार का अशा स्वरूपात मोठी बातमी आलेली आहे। तर हो, 100% ई-केवायसी करावी लागणार आहे। याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यानंतर ई-केवायसी केव्हा करावी, कधी करायची, नेमकी ई-केवायसी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणीही फेक न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवू नका। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की ई-केवायसी आत्ताच करायची आहे, त्याशिवाय तुम्हाला 8वा हप्ता भेटणार नाही, तर अशा चुकीच्या न्यूजवर विश्वास ठेवू नका। ई-केवायसी तुम्ही ऑलरेडी केली होती आणि ती पुढे कधी करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नंतर ई-केवायसी कशी करायची तर बघा, ई-केवायसी म्हणजे काय ते समजलं। ई-केवायसी करायची की नाही तर हो करायची, पण कधी करायची हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओ मध्ये। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। त्यानंतर पुढची बातमी आहे ते म्हणजे 8वा हप्ता मिळणार का, ई-केवायसी केली नाही तर 8वा हप्ता मिळेल का, ई-केवायसी आत्ताच करायची आहे का, सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। प्रत्येक वर्षाला तुम्ही ई-केवायसी करून द्यायची आहे। ई-केवायसी म्हणजे एक सोप्या भाषेत समजून सांगते तुम्हाला की तुम्हाला तुमची फक्त पडताळणी करून घ्यायची आहे। दर वर्षाच्या वर्षाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असं तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटला सांगायचं आहे। यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही ई-केवायसी करायला। फक्त आधार कार्ड वगैरे फक्त तुम्हाला मॅच करायचं आहे, एवढंच छोटस काम करायचं आहे, बाकी काही जास्त करायचं नाहीये। पण प्रत्येक वर्षी हे करणं गरजेचं असणार आहे। कारण जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवा असेल तर प्रत्येक वर्षाला ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। तर ई-केवायसी करणं काय अवघड नाहीये, सोपी गोष्ट आहे। फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो आणि वर्षातून फक्त एकदाच करायचं आहे। काळजी करू नका, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला पुढची बातमी काय आहे बघा। लाडकीवर आता IT ची नजर असणार आहे। IT म्हणजे काय तर इन्कम टॅक्स ची नजर असणार आहे। त्याच्यासाठी काय करून घ्यायचंय बघा, दरवर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे। तर बऱ्याच लाडक्या ताईंच्या मनामध्ये प्रश्न होता की ई-केवायसी आत्ताच करायची आहे का, 8वा हप्ता आम्हाला मिळेल का नाही, तर काही काळजी करू नका। आता सध्या तुम्हाला ई-केवायसी करायची गरज नाही। जून जुलै मध्ये आपल्याला ई-केवायसी करायची आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन। त्यामुळे कोणीही ई-केवायसी चं टेन्शन घ्यायचं नाही। तर बऱ्याच ताई मला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारतात की 8वा हप्ता भेटणार का आम्हाला, तर हो, 8वा हप्ता 100% भेटणार। तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल ई-केवायसी म्हणजे काय, तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी अजून ई-केवायसी ची लिंक आलेली नाही। पण ई-केवायसी करताना फक्त आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि एक OTP टाकायचे आहे की तुमची ई-केवायसी होऊन जाईल। त्यामुळे कोणीही ई-केवायसी चं टेन्शन घेऊ नका। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलंय। तर व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, आपले व्हिडिओ सगळ्यांना आवडत असतील तर छान छान कमेंट करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी बद्दल माहिती मिळेल आणि कोणीही टेन्शन मध्ये राहणार नाही। आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।